तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात येतोय। यावरून संजय राऊतांनी नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे। राहुल नार्वेकरांना हे कृत्य शोभत नाही असं राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून असे खोटे आरोप करतायत असा पलटवार राहुल नार्वेकरांनी केला। त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, ते निष्पक्ष असतात। पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले, म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले। आता हा धमक्यांचा विषय आला। विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो, विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासनावर। मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं। त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात।